बसलेलो ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे जयंतराव, काय आहे. तर मी त्यांना सांगितलं. तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते. मी म्हटलं आता स्टेटसमध्ये काय अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे. अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं. पण त्यावेळेला सुनील तटकरे खासदार तिथे कोणी आले, नव्हते. त्याबद्दलची तुम्हाला काही कल्पना होती का? नाही, मला कुणाची भेट झाली नाही. ते मी हॉलमध्ये तिथे एकटाच होतो. बराच वेळ चहा घेतला मी आणि बराच वेळाने ते बाहेर आले. पण मग आता हा को इन्सिडेंट मानायचा का की तुम्ही नाही, मला माहित नाही. मला कसं कळणार कोण आहे ते, कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही. मी घरी आल्यानंतर फुटबॉलची मॅच बघत बसलो होतो. त्या दरम्यान मधल्या काळात मला बरेच मेसेज आले की टी व्हीवर अशा बातम्या चालू आहेत. मग मी म्हटलं तुम्हाला रात्री त्रास द्यायला नको, सकाळीच बोलू. पण मग या ज्या आता पुन्हा विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचा आणि काही संबंध नाही हो. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झाला आहे, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय आहे सांगा. मग मी त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडं कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अशी चर्चा आहे की तुमची आधी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत बैठक झाली, याच्या आधी पण बैठका झाल्या विलिनीकरणासंदर्भात, आणि मग मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित चर्चा झाली अशी नाही. एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कुणाबरोबरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं. त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. तुमची आणि विनोद तावडेंची भेट झाली. विनोद तावडेंचा मी खुलासा केला होता विधानसभा चालू असताना. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी चालू होती. ओबेरॉयला वरच्या मजल्यावर एका बाजूला मीटिंग होती, दुसऱ्या बाजूला अशी गोल गोल टेबल मांडून बँकर्स जे आलेले, फायनान्सची मीटिंग होती ती, बँकर्स जे आलेले ते दुसऱ्या बाजूला बसलेले. तिथं मी जाऊन, मला सुप्रियाताईंनी सांगितलं तिथे या, आम्हाला दुसऱ्या पक्षीय कारणासाठी भेट पाहिजे होती. तिथं मी जाऊन बसलो. त्यात विनोद तावडे साहेब होते, त्यांच्याबरोबर कॉफी घेतली. अशा काही बातम्या चालतात की अर्थमंत्री पद ह्या रिक्त आहे, तर जयंत पाटील यांची वर्णी अर्थमंत्री पदासाठी लागेल. नाही, असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढं का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खातेवाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला तर होईल ना. आम्ही सगळे राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार आमदार एकच संघ आहोत.